हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी आज चालली आहे तुळशीबागेत जाण्याचं मेन कारण म्हणजे मला हलव्याची ज्वेलरी वगैरे बघायची होती. त्यानंतर नॉर्मल ज्वेलरीही बघायची होती आणि थोडे मेकअपचे प्रोडक्टही बघायचे होते. तुम्ही गर्दी बघू शकता. लाल महालच्या तिथे किती गर्दी आहे. पूर्ण रोडनीच खूप जास्त गर्दी होती. 5:30चा टाईम होता. 5:30च्या टाईमला आम्ही घरातून निघालो मे बी आणि 6पर्यंत आम्ही तिथे पोहोचलो असेल. 6-6:30पर्यंत खूप जास्त गर्दी होती. ख्रिसमसचे हॉलिडेज चालू आहे मे बी, त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे सगळ्याच रोडला आणि सगळ्याच ठिकाणी खूप जास्त गर्दी घातली आहे लोकांनी. आणि तुळशीबागेत पण सेम होतं. सगळीकडेच खूप गर्दी होती. हे दुरून दिसतंय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. तसं तर ह्या गणपती मंदिरात कधीही गेलं, कधीही जा तुम्ही, गर्दी तर असतेच नेहमीच. बाप्पाचं मंदिर बघा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. बाहेरच इतकी जास्त गर्दी आहे. बघू शकता तुम्ही मूर्ती बाप्पाची. तिथून पुढे गेल्यानंतर तुळशीबागेत स्टार्टिंगलाच हे असे गोंड्याचा स्टॉल होता. झालं असं की तुळशीबागेत खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही काहीही शूट करू शकलो नाही. आम्हाला थोडेफार वस्तू घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या. ज्वेलरी तर मला काही आवडली नाही आणि हलव्याची ज्वेलरीही मला काही आवडली नाही, त्याच्यामुळे मी काही घेतली नाही आणि आम्ही घरी यायला निघालो. तर घरी यायच्या आधी आम्हाला जायचं होतं कॅम्पचा बर्गर खाण्यासाठी. तुळशीबागेपासून बेबी 4-5 किलोमीटरच्या अंतरावर कॅम्पचा बर्गर, फेमस बर्गर आहे हा. आम्ही गाडी पार्क केली आणि आम्ही चाललो आहे बर्गर किंगकडे. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे इथे. नेहमीच इतकी गर्दी असते, म्हणजे कमीत कमी पाऊण तास तर वेटिंग असतंच नेहमी. तुम्ही गर्दी बघू शकता, लाईन बघू शकता, बाहेरून लाईन लागते. बघू शकता तुम्ही किती जास्त गर्दी आहे, किती लॉंग लाईन आहे. रोहनने ऑर्डर दिली आणि त्यानंतर ते यायलाही पाऊण तास लागला. त्यानंतर आमचे फ्रेंच फ्राईज, बर्गर आणि कोल्ड कॉफी आली. मी काही बर्गर खाल्ला नाही. मग त्यानंतर आम्ही पार्सल घेतलं बर्गरचं. बाईक ड्राईव्ह आणि नाईट व्ह्यू एन्जॉय करत आम्ही घरी यायला निघालो. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.